अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावरील टॅरिफ वाढवलं। 8 दिवसांच्या आत ट्रम्प यांच्याकडून आणखी 25% टॅरिफची वाढ। भारतावर आता एकूण 50% व्यावसायिक कर। अमेरिकेनं लादलेलं टॅरिफ चुकीचं, भारताचं हित जोपासण्यासाठी सरकार पाऊल उचलणार। 140 कोटी भारतीयांच्या गरजांसाठी तेलाची आयात करतो। अमेरिकेकडून टॅरिफ लादल्यानंतर भारत सरकारचं उत्तर। डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग। डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या अतिरिक्त टॅरिफवर राहुल गांधी यांचं ट्विट करत प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जाणार। 31 ऑगस्टला नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर। चीन दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर जाणार। उद्धव ठाकरेंच्या आज दिल्लीमध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयाला देखील भेट देणार। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे आज इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठी देखील जाणार। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये सहकुटुंब संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामी। शरद पवारांची देखील सदिच्छा भेट घेतली, तर इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गांधी कुटुंबियांसोबत स्नेहभोजन। महायुतीतला वाद अमित शहांच्या दरबारी। वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा। महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, शिंदेंची भावना, तर शहा लवकरच घटक पक्षांसोबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहकुटुंब भेट। त्यांच्यासोबत चांगली चर्चा झाली, मनमोकळी चर्चा झाली। ऑपरेशन सिंदूर, शिष्टमंडळ याबद्दल चर्चा झाल्याची शिंदेंची माहिती। दिल्लीमध्ये खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। मतदारसंघातील प्रश्नांबाबत चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती, तर रायगड पालकमंत्री पदाचा तिढ्यावर बोलण्यास मात्र नकार। लोक नावावर नाही तर कामावर मत देतात, घरी बसणाऱ्यांना घरीच बसवतील। ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला। दिल्लीतील नेत्यांना भेटण्यात गैर काय? राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताविरोधात गरळ ओकतात, ते राऊतांना दिसत नाही। राऊतांच्या टीकेला मंत्री दादा भुसे यांचं उत्तर। गोव्यामध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार। महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेते उपस्थित राहण्याची शक्यता। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। पनवेलच्या पळसपे फाट्यापासून रत्नागिरीपर्यंत पाहणी दौरा असणार। 15 वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलंच, केवळ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना जाब। महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये होण्याची शक्यता। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती। नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता। मनसेच्या आंदोलनानंतर पुणे महानगरपालिका आयुक्तालयामध्ये आज कामबंद आंदोलन। मनपा आयुक्तालयातील कर्मचारी अधिकारी आज कामबंद आंदोलन करणार। महादेव मुंडे हत्येशी आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांचा आरोप। गोट्या गीतेसारख्या आरोपीला अटक करा, सुरेश धस यांची मागणी। खालिद का शिवाजी या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवा। खालिद का शिवाजी चित्रपटासंदर्भात राज्य सरकारचं केंद्राला पत्र। राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती। चित्रपटातील काही सीन्सवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप। हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांच्याकडून आशिष शेलार यांचं अभिनंदन। खालिद का शिवाजी या चित्रपटावरून दवे यांच्याकडून शेलार यांचं अभिनंदन। चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं, राज्य सरकारचं केंद्राला पत्र। शिंदे फडणवीसांच्या इगो वॉरमुळे राज्याचं नुकसान। बेस्ट प्रशासक नेमणुकीच्या वादावरून आदित्य ठाकरे यांची टीका। एक पद, 2 आदेश, 2 नेते, हे डबल इंजिन सरकार की डबल गँगवॉर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गँगवॉर। हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। रोहित पवार कुणाचीही नियुक्ती थांबवू शकत नाहीत। शरद पवार संबंधित प्रकरणावरून रोहित पवारांना सुनावण्याचा वकील गुणरत्न सदावर्तेंचा रोहित पवार यांच्यावर टीका करताना शरद पवार यांना सवाल। आरती साठेंनी 2024ला राजीनामा दिल्याचं भाजप सांगते। 2024ला राजीनामा दिला म्हणजे त्यांचे विचार बदलले का? न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात येत असेल तर दुर्दैवी। आरती साठे यांच्या नियुक्तीवरून शशिकांत शिंदेंचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। पंकजा मुंडेंचे समर्थक बाबरी मुंडे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश।
अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची गैरहजेरी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर. अजित पवार बीड दौऱ्यावर येत असताना शासकीय विश्रामगृह चकाचक. शासकीय विश्रामगृहातील धुळखात पडलेले साहित्य देखील बदललं. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता. पालकांमध्ये संभ्रम. कवितेचं फक्त चित्र बदललं, कविता मात्र एकच. बर्ड्स कॅन फ्लाय कवितेबद्दल आज मला माहिती मिळाली. याची खातरजमा करून संवाद साधणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची कवितेवर प्रतिक्रिया. नवी मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा उपनेतेपदाचा राजीनामा. मोरेंनी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्यावर खापर फोडलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर नाराजी व्यक्त. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. मुंबईतील डॉकयार्ड शेवडीमधील बीपीटी विषयांसंदर्भात भेट. मुंबईतील डॉकयार्ड संदर्भात कोळी बांधव आक्रमक झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांसोबत संवाद देखील साधला. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात भेट घेत चर्चा. सुळेंनी गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. संत्रा प्रक्रिया उद्योगासंदर्भात बच्चू कडूंची दरेकरांसोबत भेट. सरकारकडून योग्य सहकार्य करण्यात येईल, दरेकर यांचं आश्वासन. यवत हिंसाचार प्रकरणामधील 19 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांकडून न्यायालयाला आरोपींची 2 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. भास्कर जाधव यांचा ज्या ज्यावेळी घात झाला त्यावेळी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. यावेळी मात्र विश्वासघात झालाय. भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव यांचं वक्तव्य. विक्रांत जाधवांचं भाषण सुरू असताना भास्कर जाधव भाऊक. महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईवर विनोद पाटलांचा संताप. मोबदला न देता घर पाडणं म्हणजे दहशत. नोटीस न देता अतिक्रमणांवर कारवाई करू देणार नाही. मराठा याचिकाकर्ते विनोद पाटलांचा महापालिकेला इशारा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 1 वर्ष कारावासाची शिक्षा. नागपूर जिल्हा न्यायालयानं 1 वर्षाची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कांशिलात लगावल्याप्रकरणी शिक्षा सुनावली. राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार. हवामान खात्यानं अंदाज वर्तवला. पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या चांगल्या सरी. घोडबंदर रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. उद्यापासून 11 तारखेपर्यंत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी. गायमुख घाटामध्ये पावसाळ्यापूर्वी काम करून देखील रस्त्याची मात्र चाळण. शिंदेंच्या युवा सेनेकडून नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन. सनातन म्हणजे दहशतवाद असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये स्वयंपुनर्विकासाच्या मार्गदर्शन शिबिराला उत्तम प्रतिसाद. भाजपचे सामाजिक कार्यकर्ते विजय साळे यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. वांगणी रेल्वे फाटकाच्या रस्त्याची दुरवस्था. वांगणीकरांना रोज खड्ड्यातून मार्ग काढावा लागतोय. रस्ता दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. पिंपरी चिंचवडमध्ये रेड झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा. पालिकेकडून मिळकत करामध्ये 50% कपात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.